आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार असतात त्या 16 संस्कारामधला लग्नविधी हा एक संस्कार आहे आणि प्रत्येक मानवाला आपल्या मुलीचं लग्न हा आनंदाचा क्षण असतो आणि त्या क्षणाला आपण त्या मुली लग्न व्हावं हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण मानला जातो। गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी की नाचरावळी बहा गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तो इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा खूप आम्ही खरंच खूप भाग्यवान आहे। अगदी तिला पहिलं स्थळ आलं बघायला, पहिलं स्थळ आलं आणि लगेच हे जमलं। म्हणजे आम्हाला इतकं अनपेक्षित होतं, आम्ही अगदी 1-1.5 वर्ष अजून जमवायला लागेल असा अंदाजत होतो, तिचं लग्न करायचं असं ठरवत होतो आणि हे स्थळ आलं आणि जमलं। हाय, गीताली येणार होते बघायला। आधी अब्रॉडला होते म्हणून आम्ही नाहीच म्हणत होतो, पण तरी म्हणाले की बघून घ्या म्हणून बघून झालं, पण कुणीही तयार नव्हतं, आई ना मी ना दादा। तरी पण कसं काय हो म्हणालो काही कळलेलं नाहीये। आले, सगळ्यांना पसंत पडलं, झालं। 1 महिन्याच्या आत त्या साखरपुडाही झाला। जेव्हा बघायला आले होते मला तेव्हा असं वाटलं होतं की आता फॉरेनर आहे, म्हणजे फुल इंग्लिश वगैरे झाडणार किंवा असं, पण नाही, एकदम व्यवस्थित मराठीतच बोलले आणि माझा नंबरही नव्हता त्यांच्याकडे। त्यांनी मागितलं होतं पण माझा फोन खराब झाला होता, सो देऊ शकत नव्हते। त्यांना वाटलं होतं की मी खोटं सांगते की फोन मला द्यायचा नाही आहे फोन नंबर, म्हणून मी सांगते की माझा फोन नंबर म्हणजे फोन खराब झाला म्हणून। शेवटी साखरपुडा झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी दादाला फोन केला की बाबा त्या बहिणीचा नंबर तरी दे मला ॲटलिस्ट। त्यांनी नंतर फोन केला, त्यामुळे झालं बोलणं चालू। दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले दिवस वेडे स्वप्न पंखी रेशमाची झूल झाले दिवस वेडे स्वप्न पंखी रेशमाची झूल झाले चढीने मागण्याआधीच झरले लेख सारे दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंधवले
दिवस थोडे स्पर्श वेडे दोन आतुरल्या जीवांचे दिवस थोडे स्पर्श वेडे दोन आतुरल्या जीवांचे हरवलेले भान केवळ श्वास होते बोललेले. 3री पर्यंत मी इथे होते. त्याची 10वी आणि माझी 3री झाल्यानंतर आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर मला कळालं की राखी पौर्णिमेला भावानी काहीतरी बहिणीला द्यायचं असतं. तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं की भाऊ बहिणीला काही देतो. आणि हे कळाल्यानंतर मी मागे लागले होते की मला पण पाहिजे कसलं आहेस तू, काही देत नाहीस वगैरे. पुढच्या राखी पौर्णिमेला तोपर्यंत पप्पांकडे मोबाईल आला होता. तर त्या मोबाईलच्या बॉक्समध्ये एकदम व्यवस्थित पॅक वगैरे गिफ्ट रॅप करून मला गिफ्ट मिळालं. मी खुश, उड्या बिड्या मारून झाल्या. हे घेऊन आई दादानी गिफ्ट दिलं. उघडून पाहिलं, त्यात कांदे, एक लिंबू आणि मिठाची पुडी होती. म्हटलं हे काय? कोणतं आहे बघ, आवडीचं असतं ते द्यायचं असतं, तुला हे आवडतं मी ते दिलं. बाहेर नको, पॅरिसला जाणार. आईचं म्हणत होते महाराष्ट्राच्या बाहेर पण नको. सो नाही राहू शकत. याशिवाय फारच का घरचे कोणी नाही राहू शकत जास्त. सो ते एक आईचा इश्यू होता की नको, बाहेर नको. मीच म्हणलं आईला की काय हरकत नाही, आता बाहेर स्काईप वगैरे थ्रू असं वाटतं की बाजूच्या घरात राहत आहे ते. सो पॅरिस काय फार बिग डील नाहीये. मुलगी आपण लहानाची मोठी केली आणि ती आज आपल्या लग्नानंतर आपल्याला सोडून जाते. एका अर्थाने तसं आनंद आणि दुःख दोन्हीचा संमिश्र भावना माझ्या मनात आहेत. आनंदी, तिची एवढी हॅपी गो लकी मुलगी नाही पाहिली मी. जावयाने माझ्या मुलीला सुखात ठेवावं बस. पण तरी माझी रूम माझीच ठेव आणि काही हलवू नको, त्यातनं काही घेऊ नकोस. मला माझी रूम मी आलं तशीच पाहिजे.